हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 41. पापपुण्य. भौतिकात पापपुण्य या मानसिक भावना आहेत, त्या काल्पनिक भावना आहेत. हे वैचारिक बौद्धिक भावनांचे तरंग आहेत. या स्थलकाल सापेक्ष बदलणाऱ्या भावना आहेत. त्या तात्विक नाहीत, सत्य नाहीत, अध्याहृत आहेत. पापपुण्य भावना व्यक्तिगत आहेत. त्या व्यक्तिगणित बदलत असतात. पापपुण्य कालसापेक्ष आहेत. जसजसा काळ पुढे पुढे जातो तसतशा पापपुण्य या भावना बदलत असतात. पापपुण्य या स्थलाप्रमाणे बदलत असतात. सर्व ठिकाणी या भावना सारख्याच नसतात. पापपुण्य या भावना मानण्यावर अवलंबून असतात. त्याकडे कसे पाहावे त्यावर त्या भावना अवलंबून आहेत. या भावना मनाच्या चंचलतेवर अवलंबून आहेत. त्यांची वैज्ञानिकदृष्ट्या व्याख्या करणे अशक्य आहे. या अशा कारणांमुळे या भावनांना अध्यात्मामध्ये स्थान नाही. पापपुण्य यामध्ये एक मोठा फरक आहे. पाप चोरून गुपचूप सर्वांच्या नकळत केले जाते. त्याची गुप्तता पाळली जाते. परंतु पुण्य सर्वांच्या साक्षीने गाजावाजा करत राजरोसपणे केले जाते. कोणी विचारले नाही तरी मुद्दाम विषय काढून उच्च रवाने सांगितले जाते. एकदा एक साधू परिव्राजक होऊन यात्रा करत होता. सायंकाळ झाली होती. एक गाव जवळच आला होता. तेथे मुक्काम करावा असा विचार करत असताना समोरची विहीर त्याला दिसली नाही आणि त्यात तोल जाऊन तो विहिरीत पडला. त्याबरोबर तो वाचवा वाचवा असे ओरडू लागला. तेथून एक दुसरा साधू चालला होता. आवाज ऐकून तो विहिरीत डोकावला आणि म्हणाला, मित्रा, माझ्या धर्मामध्ये प्रारब्धाचा नियम सांगितला आहे, जो तो त्याच्या संचिताप्रमाणे जगत असतो. आता तुझ्या प्राक्तनात विहिरीत पडण्याचे होते म्हणून तू पडलास. हे तुझे संचित आहे, ते तुलाच भोगावे लागेल. जर मी तुला वर काढले तर तुझे हे संचित तसेच राहील आणि तुला त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तसेच तुला तुझ्या प्रारब्धाला वंचित केल्यामुळे मला पाप लागेल आणि मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तेव्हा तू तुझ्या संचिताप्रमाणे जेथे आहेस तेथे राहा, असे म्हणून तो तेथून निघून गेला. तो बिचारा विहिरीमधील साधू पुन्हा वाचवा वाचवा असे ओरडू लागला. ते ऐकून तेथून जाणारा एक राजकीय पुढारी विहिरीजवळ आला आणि त्याने विहिरीत डोकावले. साधू त्याला म्हणाला, अन्नदाते मायबाप, मला वाचवा, बाहेर काढा. तो म्हणाला, तू विहिरीत पडलास कारण विहिरीला कठडा बांधलेला नाही. आमचे सरकार असताना प्रत्येक ग्रामपंचायतीने सर्व विहिऱ्यांना कमीत कमी 3 फूट उंच कठडे बांधलेच पाहिजेत असे बिल आम्ही पास केले होते. परंतु मित्रा, तेवढ्यात निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागू झाली आणि आम्ही आमच्या बिलाची अंमलबजावणी करू शकलो नाही. निवडणुकीत सरकार बदलले आणि त्या जनतेच्या दुष्टाने आमचे सर्व निर्णय बदलले. ते काही नाही, मी आजच रात्री माझ्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवून या सरकारविरुद्ध उद्या सकाळी रास्ता रोको आंदोलन छेडतो, असे म्हणून तो निघून गेला. तो बिचारा विहिरीमधील साधू पुन्हा वाचवा वाचवा असे ओरडू लागला. ते ऐकून तेथून जाणारा एक तिसरा साधू आला. त्याने विहिरीत डोकावले. त्याला तो विहिरीतील साधू विनवू लागला, मला बाहेर काढा. त्याबरोबर तो साधू म्हणाला, थांब, माझ्या धर्मामध्ये जनतेची सेवा हाच सत्य धर्म आहे असे सांगितले आहे. मी आत्ताच्या आत्ता गावात जातो आणि दोरी 4 माणसे घेऊन येतो, असे म्हणून तो धावत धावत गावात गेला. एक जाड लांब दोरी, 4 गावकरी, एक पंचा असे घेऊन तो विहिरीजवळ आला आणि त्याने त्या साधूला बाहेर काढले. साधू कुडकुडत होता. गावकऱ्यांनी त्याला अंग पुसायला पंचा दिला. हा तिसरा साधू गावकऱ्यांना म्हणाला, त्या राजकीय पुढाऱ्याकडे लक्ष देऊ नका. त्याला विहिरीला कठडा घालायला विरोध करा, कारण मग कोणीही विहिरीत पडणार नाही आणि माझ्यासारख्यांना पुण्य मिळवायला संधी मिळणार नाही. हिंदूंना गाय फार पवित्र आहे. तिच्या पोटी 33 कोटी म्हणजे सर्व देव असतात
अशी हिंदूंची भावना आहे. यामुळे हिंदू गायीची पूजा करतात. रस्त्यामध्ये गाय दिसली तर तिच्या अंगाला हाताने स्पर्श करून मनोभावे नमस्कार करणारे आपल्याला दिसतात. गायीचे दूध, शेण, मूत्र श्रद्धेने प्राशन करणारे आहेत. घरामध्ये गोमूत्र शिंपडून घर पवित्र होते अशी हिंदूंची भावना आहे. गायीला गोमाता असे संबोधतात. गाय पाळणे हे फार पुण्यमय समजले जाते. चुकून जरी गोहत्या झाली तर ते महापाप असल्यामुळे तळ हातावर निखारे घेऊन काशी यात्रा करण्याची महाजबर शिक्षा सांगितलेली आहे. या उलट मुसलमान, ख्रिश्चन नित्य आहारामध्ये गायीचे मांस खातात. त्यातील काही जण सणवाराला मोठे पवित्र अन्न म्हणून गायीचे मांस खातात. हिंदू जसे होळीला पुरणाची पोळी खातात तसे सणवाराला गायीचे मांस खातात. तसेच काही जण डुक्कर फार पवित्र मानतात. बाकी लोक डुक्कर खातात. हिंदू मूर्तीपूजा करतात. मुसलमान मूर्तीपूजा मानत नाहीत. मुसलमानाने भारतावर राज्य केले त्यावेळी त्यांनी हिंदू देवांच्या कित्येक मूर्ती फोडल्या, देवळे उद्ध्वस्त केली. कोकणात दिवे आगारमध्ये गणपतीची सोन्याची मूर्ती चोरांनी चोरून नेली. अशा अनेक मूर्ती आजही चोरीला जात आहेत. पुण्याच्या कल्पना तर महाविचित्र आहेत. भारतात देवळांची यात्रा केली की पुण्य लागते असे समजतात. त्यांना तीर्थक्षेत्र असे नाव दिले आहे. यासाठी अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, काशी, रामेश्वर, सोमनाथ, 4 धाम, कैलास इत्यादी इत्यादी अशी ही यात्रा करायची यादी खूप दीर्घ आहे. यात काळाप्रमाणे भर होत असते. आता सज्जनगड, अक्कलकोट, आळंदी, देहू, पंढरपूर, औदुंबर, श्री बालाजी, गाणगापूर, शिर्डी इत्यादी इत्यादी अशी ही यादी भरपूर दीर्घ वाढलेली आहे. भविष्यात यात आणखी भर होणार आहे. आता तर एक नवीनच प्रकार पाहायला मिळत आहे. काही जणांना दूरवरच्या तीर्थक्षेत्री जायला जमत नाही म्हणून दूरवरच्या देवळांच्या प्रतिकृती सर्वत्र बांधल्या जात आहेत. मुख्य देवळाच्या नावामागे प्रति असा शब्द जोडून त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला जात आहे. अशा प्रकारे पुण्याचा सर्वत्र महापूर ओसंडून वाहत आहे. सर्व देवळांमधून दररोज लाखो लोक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. धनिकांना त्यांच्या व्यवसायाचा वेळ दर्शनासाठी जास्त द्यावा लागू नये म्हणून त्यांना हे पुण्य मिळावे अशा शुद्ध हेतूने पैसे भरून रांग न लावता देवाच्या दर्शनाची सोय केलेली आहे. अशा धनिकांना त्यांच्या नव्या व्यवसायाचे नाव काय असावे यासाठी खास तज्ज्ञ, पुण्यविभूषण, पुण्यरत्न लोक सल्ला द्यायला उपलब्ध आहेत. त्यांना तीर्थक्षेत्रे यायला जमत नाही. त्यांना टपालाने म्हणजे आता कुरिअरने पुण्य, अंगारा, प्रसाद पाठवण्याची सोय आहे. पुरोहित सर्व इच्छुक भक्तांकडून धार्मिक विधी सोपस्कार करून घेतात. पुण्याचे भरगच्च माप त्यांच्या पदरात टाकतात. आबालवृद्ध पुण्यमय झाल्यामुळे खुश होऊन एकमेकांना तीर्थयात्रेची वर्णने ऐकवतात. पुण्यासाठी एकमेकांना सर्वत्र जायला प्रोत्साहित करत आहेत. अशा या पुण्यमय लोकांकडून दानपेटीमध्ये भरगच्च पैसे, सोने, हिरे यांचे ढीग जमा होतात. सरकारने मोठमोठ्या मंदिरांवर देवस्थान कमिटी या नावाखाली कारभारी नेमले आहेत. परंतु का कोणास ठाऊक सरकार बदलले की असे कारभारीही बदलतात. सरकारलाही जनसेवा करायला पुण्य साचवायचे असते. यासाठी मंदिरांना राजाश्रय द्यावा लागतो. मंदिरांना सुधारणा करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची खैरात केली जाते. जास्त पुण्य मिळणाऱ्या तीर्थक्षेत्री जायला रस्ते चकाचक केले आहेत. एरवी देश पुण्यमय कसा होईल ही सरकारला काळजी आहे. राजकीय पुढारी अशा तीर्थक्षेत्री दर्शनाला जातात. तळागाळातील लोकांच्या सेवेतील वेळ कसा तरी काढून पुण्यवान होण्यासाठी ते आलेले असतात. यामुळे त्यांना दर्शनासाठी लगेच आत प्रवेश मिळतो. राजकीय पुढारी 5 वर्षांनी एकदा 25-25 बस आरक्षित करून त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या तीर्थयात्रेचे आयोजन करतात. पुण्यमय लोकांकडून मत मिळावे असा त्यात पवित्र हेतू असतो. पापांची यादीसुद्धा भरपूर आहे. आता समाजात 5 वर्षांनी एकदा 25-25 बस आरक्षित करून त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या तीर्थयात्रेचे आयोजन करतात. पुण्यमय लोकांकडून मत मिळावे असा त्यात पवित्र हेतू असतो. पापांची यादीसुद्धा भरपूर आहे. आता समाजात
पाप ही कल्पना बदलून गेली आहे. लबाडी करून, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधायचा, पैशांचे गैरव्यवहार करायचे, खोटी कागदपत्रे तयार करून दुसऱ्याची संपत्ती हडप करायची, खोट्या नोटा छापायच्या आणि बाजारात खपवायच्या, नकली माल तयार करायचा आणि असली म्हणून विकायचा, छापा मारून, भूलभुलैया करून, भपकारा करून आभास तयार करायचा आणि समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवायचे, समारंभामध्ये चार चौघात सारखे पुढे पुढे करत प्रसिद्ध व्यक्तींबरोबर फोटो काढायचा आणि तो नाचवत प्रसिद्ध व्हायचे. प्रतिष्ठितांशी नाते आहे, जवळीक आहे असे सांगत असायचे. ते आमच्यापैकीच आहेत असे भासवायचे. अबलांचा, अशिक्षितांचा गैरफायदा घ्यायचा आणि त्यांना वेठीला धरायचे, नागवायचे, चोऱ्या करायच्या, जुगार खेळायचा, दारू प्यायची. दारू पिणे हे प्रतिष्ठित होत आहे. जुगार अड्डा असे न म्हणता कसिनोमध्ये जाणे प्रतिष्ठित होत आहे. मांस, मटण, मासे खाणे हे सर्रास सुरू आहे. लग्न न करता मुलामुलींनी एकत्र राहणे हे हळूहळू रूढ होत आहे. लग्न न करता मूल होऊन त्याला एकट्या पालकाने म्हणजे एकट्या जनकाने किंवा एकट्या जननीने सांभाळणे, सिंगल पेरेंट, हेही आता रूढ होत आहे. अनौरस, अक्करमाशा हे शब्द भाषेमधून निघून जात आहेत. कॉल गर्ल हा व्यवसाय झाला आहे. पूर्वी परदेशात जाऊन आल्यावर विधिपूर्वक पापशुद्धी करून घ्यावी लागत होती. आता पुणे मुंबई प्रवास करावा असे परदेशात जाये करत आहेत. कसली पापशुद्धी आणि कसले विधी. आध्यात्मिक पुण्य म्हणजे प्राप्त जीवन नियतीने, नैसर्गिकपणे जसे दिले आहे ते विना तक्रार स्वखुशीने स्वीकारून मोठ्या आनंदात जगणे. प्राप्त देहाच्या माध्यमामधून प्रभूसाठी सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करत जीवनाचा कैवल्यानंद घेणे म्हणजे आध्यात्मिक पुण्य. जळी स्थळी, काष्टी पाषाणी, चर अचर अशा तमाम सृष्टीमध्ये प्रत्येक कणकणात, थेंबथेंबात, रंध्ररंध्रात, नसनसेत आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम ओतप्रत भरलेला आणि व्यापलेला आहे हे जाणून सृष्टीमधील सर्वांशी समत्वाने योगिक व्यवहार करणे हे आध्यात्मिक पुण्य आहे. अध्यात्मामध्ये एकमेव महापाप आहे आणि ते म्हणजे मुक्ती प्राप्त करण्यामध्ये, स्वस्वरूप प्राप्त करण्यामध्ये अडथळा आणणाऱ्या ज्या ज्या कृती केल्या जातात ते आध्यात्मिक महापाप आहे. अयोगिक आचरण, अनात्माचरण हे आध्यात्मिक महापाप आहे. औषात्म्याला विसरणे म्हणजे स्वतःला विसरणे हे आध्यात्मिक महापाप आहे. आत्महत्या करणे ही औषात्म्याशी म्हणजे स्वतःशी प्रतारणा आहे. ती आत्मवंचना आहे. याचा अर्थ संचित संपवण्याला विरोध करणे आहे. औषात्म्याने दिलेले प्राप्त जीवन नाकारणे आणि त्याविरुद्ध आयुष्य जगणे आहे. हे आध्यात्मिक महापाप आहे. येथे सर्व आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची लेकरे आहेत. यामुळे विनाकारण त्यांना त्यांचे जीवन जगायला स्वातंत्र्य न देणे, विनाकारण त्यांच्या जीवावर घाला घालणे हे आध्यात्मिक महापाप आहे. अशा या आध्यात्मिक महापापाला अध्यात्मामध्ये एकमेव शिक्षा आहे आणि ती म्हणजे संचित संपेपर्यंत पुनर्जन्माचे फेरे घ्यायला लावणे. हरिओम.